नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप विषयी अपडेट पाहणार आहोत। पहा, 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे। ही या ठिकाणी अपडेट आहे, परंतु याच वर्षी परीक्षा 2 वेळेस होणार आहे। म्हणजे या वर्षी परीक्षा होणार 2 वेळेस। तर 2 वेळेस कशी होणार आहे याच्याविषयी आपण डिटेल मध्ये माहिती पाहूया। तर पहा, सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की ही जी परीक्षा होणार आहे ते पहा, या ठिकाणी पेपरला आलेली बातमी आहे, कारण त्याचं मी घेतलेले आहे। पहा, 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शिष्यवृत्ती होणार आहे। पुढील वर्षापासून हे महत्त्वाचं आहे। परंतु एक लक्षात घ्या, इथे दिलेले चालू वर्षापासून म्हणजे 2025 आणि 26 म्हणजे या 25 आणि 26 या वर्षापासून जर तर पहा, 25 आणि 26 पासून 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। परंतु या ठिकाणी पहा, 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल आणि मे च्या रविवारी घेण्यात येणार आहे। म्हणजे एप्रिल आणि मे महिना जो आहे 2026 चा, त्यामध्येच ही परीक्षा होणार आहे 4थी आणि 7वीची। तर या ठिकाणी लक्षात घ्या, फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी हीच परीक्षा 2026 आणि 27 वर्षापासून कायमस्वरूपी 4थी आणि 7वीला होणार आहे। म्हणजे परीक्षा एक होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 ला, ती होणार आहे 5वी आणि 8वीची, आणि त्यानंतर हीच परीक्षा होणार आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, ती होणार आहे 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची। म्हणजे या वर्षी ही परीक्षा 2 वेळेस होणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, या वर्षी परीक्षा 2 वेळेस घेण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी म्हणजे 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षामध्ये कायमस्वरूपी 7वी आणि 4थीलाच परीक्षा स्कॉलरशिपची होणार आहे। ठीक आहे। तर पहा, शिष्यवृत्तीच्या दरामध्ये या ठिकाणी सुधारणा पण करण्यात आली आहे। पहा, शिष्यवृत्ती तर या ठिकाणी 4थीसाठी प्रतिमाह 500 रुपये याप्रमाणे या ठिकाणी 5000 रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर इयत्ता 7वीसाठी ही शिष्यवृत्ती 750 रुपये प्रतिमाह या प्रमाणे 7500 रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी शिष्यवृत्तीचा कालावधी प्रत्येकी 3 वर्षाचा असेल या असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर पहा, हीच अपडेट होती या ठिकाणी। तर महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, या वर्षीच परीक्षा होणार आहे 4 वर्गाची। म्हणजे या वर्षी 4थी, 5वी, 7वी, 8वी या वर्गाच्या परीक्षा होणार आहेत आणि यामध्ये 4थी आणि 7वीच्या परीक्षेचा वेळ वेगळा आहे, टाइम, आणि जी आपली 5वी आणि 8वी स्कॉलरशिप आहे त्या परीक्षेचा टाइम फेब्रुवारी मध्ये आहे आणि 4थी आणि 7वीचा जो वेळ आहे तो परीक्षेचा वेळ आहे एप्रिल आणि मे 2026 मध्ये। म्हणून तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की याच वर्षी परीक्षा 4 वर्गाला होणार आहे आणि पुढील वर्षापासून परत ही परीक्षा 4थी आणि 7वी या 2च वर्गाला होणार आहे। ही आजची या ठिकाणी अपडेट होती। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांना शेअर करा, आणि जर तुम्ही नवोदय स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्ही आपल्या नवोदय मिशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।